नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी 2026 जी की 28 जून 2026 होणार आहे मित्रो. तर या परीक्षेकरता महत्त्वपूर्ण असणारा विषय म्हणजे सामाजिक शास्त्र. तर सामाजिक शास्त्र विषयाचे एकूण 60 प्रश्न या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्र 30 मिनिटांमध्ये घेणार आहोत. पहा विद्यार्थी मित्र, परीक्षेला फक्त 12 दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे आजचं हे सेशन सर्वांना खूप महत्त्वाचं ठरणार आहे. यामध्ये आपण स्टेट बोर्ड म्हणजे पाठ्यपुस्तकावरती आधारित जे काही प्रश्न आतापर्यंत टीईटी परीक्षेमध्ये आपल्याला विचारण्यात आले होते असेच प्रश्न या व्हिडिओमध्ये असणार आहेत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या या सेशन मधील पहिला प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय आहे? शिवपूर्व काळात महाराष्ट्रात मुख्यत्वे कोणती राजसत्ता कार्यरत होती? बघा विद्यार्थी मित्र, शिवपूर्व काळामध्ये महाराष्ट्रात मुख्य करून कोणती राजसत्ता कार्यरत होती? तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी यादव, ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी शिवपूर्व काळामध्ये म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयापूर्वी म्हणजे शिवपूर्व काळात महाराष्ट्रात प्रामुख्याने देवगिरीचे यादव. यादव कुठले होते? देवगिरीचे होते. ओके, यादव कुठले होते विद्यार्थी मित्र? तर देवगिरी, प्रामुख्याने देवगिरीचे यादव यांचे राज्य होते. यादवांचा काळ हा मराठी भाषा आणि संस्कृतीचा सुवर्ण काळ होता. बघा, आपली जी मराठी भाषा आहे, ओके, मराठी भाषा व संस्कृती यांचा सुवर्ण काळ असं देखील म्हणतात यादवांच्या काळाला. ओके, याचा काळ होता हा सुवर्ण काळ होता असे म्हणतात. यानंतर पुढील प्रश्न बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात न्यायाधीश म्हणून कोणाची नेमणूक झाली होती? बघा, न्यायाधीश म्हणून विद्यार्थी मित्र कोण होते? तर निराजीरावजी हे या ठिकाणी काय होते? न्यायाधीश होते. ओके, अष्टप्रधान मंडळामध्ये निराजीरावजी हे काय होते विद्यार्थी मित्र? तर हे न्यायाधीश होते. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्र बघा, बाकी इतर जे आहेत यामध्ये बघा, अण्णाजी दत्तो जे होते, अण्णाजी दत्तो हे काय होते विद्यार्थी मित्र? तर अण्णाजी दत्तो जे होते हे विद्यार्थी मित्र सचिव होते. हे काय होते? अण्णाजी दत्तो हे सचिव. अण्णाजी दत्तो जे आहे ते सचिव होते. त्यानंतर रामचंद्र निळकंठ मुजुमदार, ओके, जे होते हे अमात्य होते. बघा, त्यानंतर विद्यार्थी मित्र रामचंद्र डबीर जे होते विद्यार्थी मित्र, डबीर. ओके, तर डबीर हे विद्यार्थी मित्र सुमंत होते. ओके, रामचंद्र डबीर हे काय होते? हे सुमंत होते. या ठिकाणी अष्टप्रधान मंडळ यांचं पद काय होतं? सुमंताचं पद त्या ठिकाणी त्यांचं होतं विद्यार्थी मित्र. त्यानंतर मोरेश्वर पंडितराव हे पंडित होते. निराजीरावजी न्यायाधीश. ओके, आपल्याला माहित आहे सरसेनापती हंबीरराव मोहिते होते. त्यानंतर दत्ताजी वाकणीस जे होते विद्यार्थी मित्र हे काय होते? मंत्री होते. हे काय होते? मंत्री होते. गुप्तहेर प्रमुख होते तज्ञ. आणि रामचंद्र निळकुंठ मुजुमदार हे या ठिकाणी अमात्य होते. ओके, काय होते? हे अमात्य होते. आणि प्रधान म्हटलं तर मोरो त्र्यंबक पिंगळे हे प्रधान होते. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, पुढचा प्रश्न काय? शिवरायांनी परकीय आक्रमणापासून संरक्षणासाठी पश्चिमेकडील समुद्रात कोणता जलदुर्ग बांधला? बघा, पश्चिमेकडील जो समुद्र आहे त्यामध्ये कोणता जलदुर्ग बांधला होता? सिंधुदुर्ग, ऑप्शन नंबर क हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, त्यांनी सिंधुदुर्ग हा जलदुर्ग त्या ठिकाणी बांधला. जलदुर्ग म्हणजे काय? समुद्रात बांधण्यात येणारे किल्ले. संतांच्या कार्याचा मुख्य उद्देश कोणता? संतांच्या कार्याचा मुख्य उद्देश काय असणार? तर लोकजागृती आणि समता प्रस्थापित करणे हा संतांच्या कार्याचा मुख्य उद्देश आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर आधारित टीका ग्रंथाचे नाव काय? ओके, लिहिलेल्या टीका ग्रंथाचे नाव काय? तर कुठल्या विद्यार्थी मित्र? त्या ठिकाणी भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी, ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, यानंतर बघा, विवेक सिंधू हा कोणाचा विद्यार्थी मित्र? तर विवेक सिंधू जो आहे मुकुंदराज, विवेक सिंधू हा मुकुंदराज याचा आहे. त्यानंतर दासबोध समर्थ रामदास, दासबोध हा समर्थ रामदास यांचा आहे विद्यार्थी मित्र. ओके, क्लिअर आहे? चलो, यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी जेव्हा एका सरळ रेषेत येतात तेव्हा कोणती भरती येते? बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्र सूर्य, चंद्र आणि पृथ्वी जेव्हा एका सरळ रेषेमध्ये येतात तेव्हा कुठली भरती ही येत असते? ओके, कुठली भरती येते विद्यार्थी मित्र? तर बघा, अशा वेळी ती येते उधाणाची भरती. काय म्हणतात त्याला? उधाणाची भरती म्हणतात. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा, अमावस्या आणि पौर्णिमेला चंद्र आणि सूर्य आणि पृथ्वी हे एका सरळ रेषेत यांची एकत्रित जी काय असते तर गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त लागते, त्यामुळे सर्वात मोठी उधाणाची भरती ही या ठिकाणी येत असते. ओके, चला, त्यानंतर बघा, दोन आहोटी किंवा दोन भरती यांच्या वेळेत साधारण किती तासाचे अंतर असते?
विद्यार्थी मित्र साधारण 12 तास 25 मिनिटाचं अंतर 2 आवटी किंवा 2 भरतीच्या दरम्यान असतं, त्यामुळे ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर हवेचा दाब मोजण्यासाठी विद्यार्थी मित्र वायू दाब मापक म्हणजे बॅरोमीटर हे उपकरण वापरतात, त्यामुळे ऑप्शन नंबर ब या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे वाहणारे महासागरीय प्रवाह कोणत्या प्रकारचे असतात? तर विद्यार्थी मित्र विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे वाहणारे जे महासागरीय प्रवाह असतात हे कसे असतात? हे उष्ण प्रवाह असतात. ऑप्शन नंबर ब उष्ण प्रवाह हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते वारे हंगामी वारे म्हणून ओळखले जातात? ओके, हंगामी वारे म्हणून कोणते वारे ओळखले जातात? तर मोसमी म्हणजेच मान्सून वारे हे हंगामी वारे म्हणून ओळखले जातात, त्यामुळे ऑप्शन नंबर ब मोसमी वारे हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, संविधानानुसार देशाचा कारभार चालण्यासाठीच्या पद्धतीला काय म्हणतात? त्याला लोकशाही शासन प्रणाली म्हणतात. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर गावाचा कारभार पाहणारी स्थानिक स्वराज्य संस्था कोणती? विद्यार्थी मित्र गावाचा कारभार बघण्याची स्थानिक स्वराज्य संस्था तिला ग्रामपंचायत म्हणतात. पर्याय क्रमांक ब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? बघा, प्रशासकीय प्रमुख म्हटलं या ठिकाणी पंचायत समितीचा हा कोण असतो? तर हा गट विकास अधिकारी असतो. विद्यार्थी मित्र बीडीओ ब्लॉक डिव्हिजन ऑफिसर. ऑप्शन नंबर अ हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? हा 2.5 वर्षाचा असतो. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर शहराचा प्रथम नागरिक कोणाला मानले जाते? तर पर्याय क्रमांक ब महापौर हा शहराचा प्रथम नागरिक असतो. ओके, महापौर हा शहराचा प्रथम नागरिक असतो. त्यानंतर जिल्हाधिकारी जो असतो हा जिल्ह्याचा असतो. ओके, आणि नंतर विद्यार्थी मित्र देशाचा म्हटलं, ओके, देशाचा कोण असतात? तर देशाचे आपले राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक असतात. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, भारताचा शोध घेण्यासाठी निघालेला कोलंबस चुकून कोणत्या खंडावर पोहोचला? ओके, भारताचा शोध घेण्यासाठी निघालेला जो कोलंबस आहे हा चुकून कोणत्या खंडावर पोहोचला असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. विद्यार्थी मित्र कोलंबस पोहोचला होता अमेरिका खंडावरती. ऑप्शन नंबर ब क या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, याने काय अमेरिका खंडाचा शोध लावला आहे. ओके, अमेरिका खंडाचा शोध जो आहे याने लावला. ओके, खंडाचा शोध. आता सगळ्यात महत्वपूर्ण ख्रिस्तोफर कोलंबस याने शोध लावला आणि नाव जे आहे नाव कशावरून पडले? तर अमेरिगो व्हेस्पुसी. अमेरिगो वेस्पुसी याच्या नावावरून अमेरिका खंडाला अमेरिका हे नाव पडले. ओके, चलो. यानंतर पहा विद्यार्थी मित्र, पुढील प्रश्न आपण घेऊया. तत्पूर्वी याचं अजून थोडं इन्फॉर्मेशन समजून घेऊ. बघा विद्यार्थी मित्र, कोलंबस जो आहे ख्रिस्तोफर कोलंबस हा एक या ठिकाणी 1492 मध्ये, ओके, 1492 मध्ये हा भारताच्या सागरी किनारा शोधायला निघाला होता. मात्र दिशा चुकल्यामुळे तो जो काही ठिकाणी अमेरिका खंडाच्या कोणत्या किनाऱ्यावर पोहोचला? तर पूर्व किनाऱ्यावरती पोहोचला होता. यानंतर पुढील प्रश्न बघा, प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? ओके, प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? ही 1757 मध्ये झाली. विद्यार्थी मित्र या ठिकाणी ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे 1757 ला. ओके, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र 23 जून 1757 ला जी आहे प्लासीची लढाई ही झाली होती. ओके, यामध्ये कोण होता? तर रॉबर्ट क्लाइव्ह आणि सिराज उद्दौला म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी. ओके, रॉबर्ट क्लाइव्ह होता इकडून आणि सिराज उद्दौला. रॉबर्ट क्लाइव्ह आणि सिराज उद्दौला याच्यामध्ये ही लढाई झाली होती. आणि या लढाईमध्ये विद्यार्थी मित्र सिराज उद्दौला जो आहे याचा पराभव झाला. ओके, याचा पराभव झाला आणि याचमुळे काय तर ब्रिटिश सत्तेचा पाया जो आहे हा भारतामध्ये रोवला गेला. ओके, ब्रिटिश सत्तेचा पाया जो आहे आपल्या भारतामध्ये रोवला गेला. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, प्रश्न काय? सतीबंदीचा कायदा 1829 मध्ये कोणत्या गव्हर्नर जनरलने केला? ओके, बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी लॉर्ड विल्यम बेंटिक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, सतीचा कायदा कोणी केला? तर लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी केला. आता हा कायदा करण्यामध्ये या ठिकाणी एक महत्वपूर्ण व्यक्ती होते, तर ते कोणते विद्यार्थी मित्र? राजा राममोहन रॉय. कोण होते? राजा राममोहन रॉय यांचा महत्वपूर्ण वाटा त्या ठिकाणी आहे. ओके, चला. राजा राममोहन रॉय यांनी विद्यार्थी मित्र ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती 1828 मध्ये आणि सतीबंदीचा कायदा हा 1829 मध्ये जो आहे यांनी
राजा राममोहन रॉय यांच्या अथक प्रयत्नामुळे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी 1829 मध्ये सतीची अमानुष प्रथा या ठिकाणी बंद करण्याचा कायदा जो आहे त्या ठिकाणी केला. ओके, चला यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न बघा. केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? तर विद्यार्थी मित्र लोकमान्य टिळक यांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली होती. ओके, बघा केसरी आणि मराठा ही कोणी केली? लोकमान्य टिळकांनी सुरू केली. लोकजागृती करण्यासाठी बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी आणि मराठा. ओके, केसरी जे होते विद्यार्थी मित्र केसरी केसरी हे वृत्तपत्र मराठी भाषेमध्ये होतं. ओके, केसरी कशामध्ये? मराठी भाषेमध्ये. आणि मराठा जे आहे हे इंग्रजी भाषेमध्ये असणार होतं. ओके, मराठा हे इंग्रजी भाषेत असायचं. मराठा वृत्तपत्र इंग्रजी भाषेमध्ये हे होतं. ओके, ही इंग्रजी वृत्तपत्र यांनी सुरू केली. कोणी? लोकमान्य टिळकांनी. यानंतर बघा आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? ओके, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर आझाद हिंद सेनेची स्थापना विद्यार्थी मित्र या ठिकाणी रासबिहारी बोस यांनी केली आहे. ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र आझाद हिंद सेनेची जी मूळ स्थापना आहे, मूळ स्थापना ही रासबिहारी बोस यांनी केली. ओके, मूळ स्थापना रासबिहारी बोस यांनी 1942 मध्ये केली. ओके, कधी? 1942 मध्ये. कुठे? तर जपानमध्ये केली. ओके, 1942 मध्ये जपान या ठिकाणी रासबिहारी बोस यांनी केली. आणि पुढे 1943 मध्ये नेतृत्व सुभाषचंद्रजी बोस यांच्याकडे आलं. कधी? 1943 मध्ये. ओके, चला बघा विद्यार्थी रासबिहारी बोस यांनी काय स्थापना केली? नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी केले. यानंतर पुढील प्रश्न बघा. पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये प्रामुख्याने कोणती मूलद्रव्ये आढळतात? ओके, पृथ्वीचा जो अंतर्गाभ आहे यामध्ये प्रामुख्याने कोणती मूलद्रव्ये आढळतात? यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी मित्र निकेल आणि लोह ही मूलद्रव्ये आढळतात. ओके, प्रामुख्याने निकेल व लोह ही मूलद्रव्ये त्या ठिकाणी आढळून येतात. ओके, पहा यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न घेण्यापूर्वी विद्यार्थी बघा पृथ्वीच्या सर्वात आतील भाग जो असतो, ओके सर्वात आतील भाग जो असतो, जो गाभा आहे याला काय म्हणतात? त्यामध्ये निकेल. ओके, निकेल म्हणजे काय या ठिकाणी Ni आणि लोह. ओके, Fe काय? लोह. याचे संयुगाचे या ठिकाणी आहेत. बघा ही जी मूलद्रव्ये आढळून येतात आणि यालाच निफे असेही म्हणतात. ओके, यालाच काय? निफे या नावाने ओळखल्या जाते. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. खंडीय कवच प्रामुख्याने कोणत्या खडकांनी बनलेले असते? ओके, खंडीय कवच जे आहे ते प्रामुख्याने कोणत्या खडकांनी बनलेले असतं? तर खंडीय कवच हे प्रामुख्याने ग्रेनाइट पासून बनलेले असतं. ऑप्शन नंबर अ ग्रेनाइट हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र आता पृथ्वीच्या बाह्य कवचाचे दोन भाग आहेत. त्यात खंडीय कवच हे प्रामुख्याने हलक्या ग्रेनाइट खडकाने बनलेलं असतं. ओके, हलक्या ग्रेनाइट खडकाने हे बनलेलं असतं. यानंतर पुढील प्रश्न बघा. ढग हवेत का तरंगतात? ओके, ढग हवेत का तरंगतात? तर ढगाची घनता कमी असते आणि सूक्ष्म आकार यामुळे काय ते हवेमध्ये तरंगतात. त्यामुळे घनता कमी व सूक्ष्म आकारामुळे ऑप्शन नंबर ब या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा त्यानंतर विद्यार्थी मित्र जगातील सर्वाधिक पावसाचे मानसविराम ओके मौसिनराम हे कोणत्या भारताच्या कोणत्या राज्यामध्ये येतं? तर हे आहे मेघालय राज्यामध्ये. ओके, कुठे आहे? मेघालय. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. सागर तळाची खोली मोजण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात? सागर तळाची खोली. ओके, सागर तळाची खोली मोजायची आहे तर खोली मोजण्यासाठी काय वापरतात विद्यार्थी मित्र? तर सोनार यंत्र वापरले जाते. ओके, सोनार. ऑप्शन नंबर ब सोनार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणाला म्हणतात? तर भारतीय संविधान शिल्पकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, राजेंद्र प्रसाद हे या संविधान सभेचे काय होते विद्यार्थी मित्र? संविधान सभेचे अध्यक्ष होते. ओके, या ठिकाणी आणि संविधान सभेचे सदस्य नसते ती म्हणजे व्यक्ती कोण आहे? महात्मा गांधी. ओके, दिल्ल्या पर्यापैकी महात्मा गांधी हे संविधान सभेच्या कुठल्याही समितीमध्ये किंवा कुठल्याही पदी ज्याच्यामध्ये नव्हते. ओके, चला यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न बघा. भारताचे राष्ट्रपती हे शासन व्यवस्थेचे कोणते प्रमुख असतात? तर बघा विद्यार्थी मित्र नामधारी आणि घटनात्मक. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, नामधारी आणि घटनात्मक प्रमुख हे आहेत. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. लोकसभेची मुदत सामान्यतः किती वर्षाची असते? बघा लोकसभेची जी मुदत आहे ही सामान्यतः किती वर्षाची असते? तर सामान्यतः विद्यार्थी मित्र लोकसभा ही 5 वर्षाची असते. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, लोकसभे काय आहे तर संसदेचे हे कनिष्ठ सभागृह आहे. लोकसभेचं काय आहे ठिकाणी विद्यार्थी मित्र संसदेचे हे कनिष्ठ सभागृह येतं. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र महाराष्ट्राच्या विधानसभेची एकूण सदस्य संख्या म्हणजे आमदारची संख्या किती आहे? तर ती आहे 288. ऑप्शन नंबर ब
हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर माहितीचा अधिकार RTI म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट भारतात कोणत्या सालापासून लागू झाला? तर हा 2005 पासून लागू झाला विद्यार्थी मित्र. ओके, राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजे माहितीचा अधिकार हा भारतामध्ये 2007 पासून जो आहे 5 पासून सॉरी हा लागू झालेला आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा, प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी या ठिकाणी केंद्र सरकारने 12 ऑक्टोबर 2005 साली हा कायदा लागू केला. ओके, हा कायदा या ठिकाणी लागू केला. यानंतर पुढील प्रश्न बघा, भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोखरण येथे पहिली अणुचाचणी कोणत्या वर्षी घेण्यात आली? बघा, पोखरण येथे पहिली अणुचाचणी विद्यार्थी मित्र ही 1947 मध्ये, ओके, 1974 मध्ये, ऑप्शन नंबर 1974 यामध्ये विद्यार्थी मित्र बघा 18 मे 1974 ला, ओके, 18 मे 1974 ला ही चाचणी जी आहे ती घेण्यात आली होती. त्यामुळे ऑप्शन नंबर हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, आणि ही जी चाचणी झाली होती याचं सांकेतिक नाव होतं विद्यार्थी मित्र बुद्ध हसला. ओके, काय सांकेतिक नाव होतं? तर बुद्ध हसला हे याचं सांकेतिक नाव होतं. यानंतर पुढील प्रश्न घेऊया, भारतामध्ये हरित क्रांतीचे जनक कोणाला मानले जाते? की भारतामध्ये हरित क्रांतीचे जनक कोणाला मानले जाते? तर डॉक्टर MS स्वामीनाथन, ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यांना हरित क्रांतीचे जनक असे म्हणतात. ओके, बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीचे महत्वपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत. बघा, 1960च्या दशकात भारतात प्रगत बियाणांचा वापर करून अन्नधान्य उत्पादन प्रचंड वाढवण्यासाठी याचं श्रेय हरित क्रांतीचे श्रेय डॉक्टर MS स्वामीनाथन यांना देते. त्यामुळे हरित क्रांतीचे जनक म्हटलं तर MS स्वामीनाथन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, दुग्ध क्रांतीचं वर्गीस कुरियन. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, बँकांचे राष्ट्रीयकरण 1969 मध्ये कोणी केले? बघा, 1969 मध्ये बँकेचं जे राष्ट्रीयकरण झालं. ओके, बघा, 1969 मध्ये विद्यार्थी मित्र 14 बँका ज्या होत्या मुख्य, त्या 14 बँकांचं काय राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. आणि त्यावेळी पंतप्रधान त्या ठिकाणी काय हे कोणी केलं? तर पंतप्रधान कोण त्यावेळी तर इंदिरा गांधी होत्या. ऑप्शन नंबर ब इंदिरा गांधी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, इंदिरा गांधी यांनी हे काय केलं होतं? तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी 14 बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. ओके, बघा, या ठिकाणी 19 जुलै 1969 मध्ये, 19 जुलै 1969 मध्ये 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. त्यानंतर बघा, भारताने अंतराळात सोडलेला पहिला उपग्रह कोणता? भारताने अंतराळामध्ये सोडलेला पहिला उपग्रह कोणता आहे? तो कोणता विद्यार्थी मित्र? तर तो आहे आर्यभट्ट, ऑप्शन नंबर ब आर्यभट्ट हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आर्यभट्ट जो आहे हा भारताने विज्ञान आणि अंतराळ क्षेत्रात पाऊल टाकत 19 एप्रिल 1975 रोजी सोडला. ओके, 19 एप्रिल 1975 रोजी जो आहे आर्यभट्ट हा आकाशामध्ये सोडला. आणि जो आहे हा कोणाच्या मदतीने? सोव्हिएत युनियन म्हणजे रशियाच्या मदतीनं हा सोडण्यात आलेला होता विद्यार्थी मित्र. आणि या मदतीने आर्यभट्ट हा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळ उपग्रह म्हणून ओळखला जातो भारताचा. कोणता आहे? तर भारताचा आहे आर्यभट्ट, ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला, यानंतर पुढील प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्र. पुढील प्रश्न बघा, काय जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ओके, जागतिक महिला दिनाचा दिवस या ठिकाणी आपल्याला विचारला आला विद्यार्थी मित्र, तर 8 मार्च, ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. जागतिक महिला दिन हा 8 मार्च रोजी साजरा करण्यात येत असतो. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, ऊर्जेचे वहन लहरीच्या स्वरूपात होऊन भूपृष्ठाला हादरे बसतात याला काय म्हणतात? विद्यार्थी मित्र, या ठिकाणी ऊर्जेचे जे वहन आहे हे लहरीच्या स्वरूपात होऊन भूपृष्ठाला हादरे बसतात त्याला काय म्हणतात? त्याला विद्यार्थी मित्र भूकंप असे म्हणतात. ऑप्शन नंबर ब भूकंप हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, भूकंप म्हणतात. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, नदीच्या संचयन कार्यामुळे नदीच्या मुखाशी खालीलपैकी कोणते भूरूप तयार होते? नदीचं जे संचय कार्य आहे त्यामुळे नदीच्या मुखाशी तयार होणार भूरूप त्याला काय म्हणतात विद्यार्थी मित्र? तर त्याला म्हणतात बघा विद्यार्थी मित्र त्रिभुज प्रदेश म्हणतात. ऑप्शन नंबर ब डेल्टा, ऑप्शन नंबर ब या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, त्याला काय म्हणतात? त्याला त्रिभुज प्रदेश असे म्हणतात. ओके, चला, यानंतर विद्यार्थी मित्र सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे भारतातील? तर तो आहे सुंदरबन. सुंदरबन हा त्या ठिकाणी सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. ओके, चला,
यानंतर पुढील प्रश्न बघा, वाळवंटी प्रदेशात वाहणाऱ्या वाळवंटी प्रदेशात वाऱ्याच्या खनन कार्यामुळे कोणता महत्वाचा खडक तयार होतो? बघा विद्यार्थी मित्र, वाळवंटी प्रदेशामध्ये वाऱ्याचं जे खनन कार्य आहे त्यामुळे भूछद्र खडक हा तयार होत असतो. ऑप्शन नंबर अ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, पहा भूछद्र खडक या ठिकाणी काय म्हणतात विद्यार्थी मित्र, तर बघा वाळवंटात वारा वाहत असताना जमिनीलगतच्या भागातील खडकाचे काय होते, जास्त घर्षण त्या ठिकाणी होत असते. यामुळे खडकाच्या खालचा भाग अरुंद आणि वरचा भाग हा छत्रीसारखा मोठा असतो. यालाच भूछत्र असे म्हणतात. काय म्हणतात याला? भूछत्र म्हणून ओळखल्या जाते. ओके, भूछत्र खडक. त्यानंतर बघा, सागर जलाची क्षारता सर्वसाधारणपणे किती प्रति 1000% असते? ओके, सागर जलाची जी क्षारता आहे किती प्रति 1000% असणार आहे विद्यार्थी मित्र साधारणपणे? तर ती बघा, ती असते दर हजारी 35%. ओके, दर हजारी किती? 35%. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, त्या ठिकाणी विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. ओके, सर्वांनी काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे. आणि जर तुम्ही पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चलो विद्यार्थी मित्र, बघा टीईटी 2026 करता या ठिकाणी आपण महत्वपूर्ण प्रश्न आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेत असतो, त्यामुळे सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय खालीलपैकी कोणते साधन नकाशा तयार करण्यासाठी आधुनिक काळात सर्वाधिक महत्वाचे आहे? कोणते साधन आहे बरं आधुनिक काळामध्ये सर्वाधिक महत्वाचं साधन नकाशा तयार करण्यासाठी? तर ते आहे विद्यार्थी मित्र, बघा या ठिकाणी उपग्रह तंत्रज्ञान आणि जीपीएस. ओके, उपग्रह तंत्रज्ञान आणि जीपीएस. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, उपग्रह तंत्रज्ञान आणि जीपीएस हे उत्तर असणार आहे. ओके, बघा आता विद्यार्थी मित्र, आधुनिक काळात अचूक नकाशे तयार करण्यासाठी किंवा विमान उपग्रहाद्वारे घेतलेला फोटो म्हणजे याला ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम म्हणतात, या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा त्या ठिकाणी केला जातो. ओके, चला काय उपग्रह आणि तंत्रज्ञान जीपीएस. यानंतर पुढील प्रश्न बघा, संयुक्त राष्ट्र युनायटेड नेशन्सच्या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना कधी झाली? ओके, बघा आता संयुक्त राष्ट्र संघ या आंतरराष्ट्रीय संघाची स्थापना ही 24 ऑक्टोबर 1945 मध्ये झाली होती. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर नाही आहे. ओके, बघा अगदी योग्य उत्तर आहे 24 ऑक्टोबर 1945. ओके, याविषयी काय तर या ठिकाणी स्थापना ही जी आहे आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना युनोची. ओके, युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्र या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना ही त्यावेळी करण्यात आली होती. यानंतर पुढील प्रश्न बघा, भारताचा नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजे एनडीए हा लष्करी प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? ओके, एनडीए कुठे आहे? पुण्यातील खडकसावला या ठिकाणी. ऑप्शन नंबर अ हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चलो पहा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीचे प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत. पहा यामध्ये भारताचा नॅशनल डिफेन्स अकॅडमी जे आहे म्हणजे एनडीए हा काय तिन्ही संरक्षण दलाच्या दलामधील आर्मी, नेव्ही, एअरफोर्स कॅन्डिडेट्सला काय तर पूर्व परीक्षा जी असते, पूर्व लष्करी प्रशिक्षण देणारी संस्था आहे. आणि ही एनडीए जी आहे ही पुण्यातील खडकवासला या ठिकाणी ही आहे. ओके, चलो यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, जागतिक मानवी हक्क दिन. ओके, मानवी हक्क दिन हा कोणत्याच वर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर हा विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा 10 डिसेंबर 1946 मध्ये साजरा केला जातो. ओके, 10 डिसेंबर 1946. ओके, 10 डिसेंबर 1948 ला आहे जे याची स्थापना ही करण्यात आलेली होती. यानंतर पुढील प्रश्न बघा, दोन देशांमधील वाद शांततेच्या मार्गाने सोडवण्यासाठी कोणती जागतिक संस्था काम करते? बघा दोन देशांमध्ये वाद आहे आणि ते शांततेच्या मार्गाने सोडवायचे आहे, तर त्याकरता कोणती संस्था काम करते? तर त्याकरता आंतरराष्ट्रीय न्यायालय काम करते, ज्याचं मुख्यालय हेग या ठिकाणी आहे. ओके, ऑप्शन नंबर ब आंतरराष्ट्रीय न्यायालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा आता या ठिकाणी हेग जे आहे नेदरलँड मधील. ओके, कुठे आहे? नेदरलँड या ठिकाणी. त्यानंतर भारताच्या भूदलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात? तर राष्ट्रपती हे भारताच्या भूदलाचे असतात. राष्ट्रपती फक्त भूदल का? नाही, तीनही सेनादल जे आहे या तीनही सेनादलाचे हे प्रमुख असतात. यानंतर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोणाला म्हटले जाते? तर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक विद्यार्थी मित्र म्हणून कोणाला ओळखतात बरं? त्या ठिकाणी व्हॉल्टेअर. ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक म्हणून ओळखल्या जाते विद्यार्थी मित्र. बघा फ्रेंच तत्वज्ञ व्हॉल्टेअर यांनी इतिहास लेखन केवळ राज्य आणि युद्ध नव्हे तर मानवी जीवन, व्यापार, शेती याचाही विचार असला पाहिजे, म्हणून त्याला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हणतात. यानंतर पुढील प्रश्न बघा, हिटलर या हुकुमशाहीची माहिती देणारे आत्मचरित्र कोणते? बघा हिटलरच्या हुकुमशाहीची माहिती देणारे आत्मचरित्र कोणत्या खालीलपैकी?
तर ते आहे माझा लढा मेन काफ ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रो, हिटलर हा कोणत्या देशाचा होता? तर हा होता जर्मनीचा. ओके, कुठला होता? जर्मनीचा. मग आता पहा, जर्मनी ओके, जर्मनीचा क्रूर हुकुमशाह ॲडॉल्फ हिटलर याने जेलमध्ये असताना आपले माझा लढा ओके मेन काफ हे आत्मचरित्र लिहिले, ज्यात त्याने नाझी विचारसरणी ही माहिती लिहिली आहे. ओके, चला त्यानंतर भारत पर्यटनाची सुरुवात करणाऱ्या पहिली ट्रॅव्हल एजन्सी काढणाऱ्या व्यक्तीचे नाव काय? तर या ठिकाणी थॉमस कुक ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, 19व्या शतकाच्या उत्तरार्धार्थ थॉमस कुकने 600 लोकांची पहिली व्यावसायिक सहल आयोजित केली आणि या जगातील काय, तर ही जगातील पहिली ट्रॅव्हल एजन्सी म्हणून जी आहे सुरू करण्यात आली आणि पर्यटनाला या ठिकाणी व्यवसायाला या ठिकाणी देण्यात आलं. ओके, स्थान मिळालं. त्यानंतर भारतातील कोणत्या शहराला कुस्तीगारांचा जिल्हा, ओके कोणत्या शहर ज्याला कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाते? तर त्या विद्यार्थी मित्र कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून ओळखण्यात शहर ते आहे कोल्हापूर. ऑप्शन नंबर ब हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, कोल्हापूरला कुस्तीगिरांचा जिल्हा असे म्हणतात. कोल्हापूरला ऐतिहासिक काळापासून कुस्तीची मोठी परंपरा आहे. खाशाबा जाधव, मारुती माने असे महान पैलवान जे या मातीने दिले म्हणून याला कुस्तीगिरांचा जिल्हा असे म्हणतात. यानंतर पुढील प्रश्न बघा, महाबळेश्वर जवळील कोणते गाव पुस्तकाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे? बघा, महाबळेश्वर जवळील कोणतं गाव आहे जे पुस्तकाचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे? तर त्या विद्यार्थी मित्र भिलार. ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, पुस्तकाचे गाव भिलार. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, भारताचे स्थान पृथ्वीवरील कोणत्या गोलार्धात आहे? ओके, बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी भारताचं स्थान जे आहे हे पृथ्वीवरील कोणत्या गोलार्धात आहे असं विचारण्यात आलेलं आहे. ओके, कोणत्या गोलार्धामध्ये ते भारताचं स्थान? तर भारताचं स्थान आहे विद्यार्थी मित्र बघा उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये. ओके, उत्तर आणि पूर्व गोलार्ध ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे की भारताचं स्थान जे आहे उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये येतं. ओके, बघा या पद्धतीने पृथ्वी जर पकडला आपण विद्यार्थी मित्र, या ठिकाणी पहा पूर्व गोलार्ध, पश्चिम गोलार्ध, उत्तर आणि दक्षिण. ओके, तर विद्यार्थी मित्र भारताचं स्थान जे येतं हे या ठिकाणी उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये येतं, त्यामुळे ऑप्शन नंबर क या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला यानंतर पहा, ब्राझील या देशाची राजधानी कोणती आहे? ब्राझील या देशाची राजधानी कोणती आहे? तर ब्राझीलची राजधानी कोणती आहे विद्यार्थी मित्र? तर ब्राझीलची राजधानी आहे ब्राझिलिया. कुठली आहे? ब्राझिलिया. पर्याय क्रमांक ब ब्राझिलिया हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, पहा आता विद्यार्थी मित्र, ब्राझिलिया हे काय आहे? तर ब्राझील देशाने आपल्या अंतर्गत भागाच्या विकासासाठी 1960 मध्ये ओके 1960 मध्ये ब्राझिलिया नावाचं हे शहर वसवलं आणि हे नवीन जे आहे हे आपली राजधानी या म्हणून वसवण्यात आलं. ओके, या पूर्वीची राजधानी कोणती? ब्राझिलियाच्या पूर्वीची राजधानी होती विद्यार्थी मित्र तर रिओ द जेनेरो ही काय होती? पूर्वीची होती. ओके, काय पूर्वीची होती, नवीन राजधानी आहे ब्राझिलिया. यानंतर पुढील प्रश्न बघा, भारताच्या सर्वात दक्षिणेकडील टोकाला काय म्हणतात? सर्वात दक्षिणेकडचं टोक भारताचं त्याला इंदिरा पॉइंट म्हणतात. ऑप्शन नंबर ब इंदिरा पॉइंट हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर विद्यार्थी मित्र, ब्राझील मधील सर्वोच्च शिखर कोणते आहे? ब्राझील या देशातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर बघा, तर पिको डी नेब्लिना. ओके, कोणतं आहे? पिको डी नेब्लिना म्हणजेच ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, पिको डी नेब्लिना हे ब्राझील देशातील हा सर्वात उंच शिखर आहे. ओके, याची उंची 2994 मीटर आहे. ओके, किती आहे? 2994 मीटर एवढी याची उंची आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, भारतामध्ये कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आढळते? भारतामध्ये कुठल्या प्रकारची अर्थव्यवस्था आढळते? तर पहा, भारतामध्ये विद्यार्थी मित्र भांडवलशाही, समाजवादी, साम्यवादी अशा स्वरूपाची आहे का? नाही, तर भारतामध्ये मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था आढळते. ऑप्शन नंबर क मिश्र अर्थव्यवस्था हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. भारतीय लोकशाहीचे जगातील स्थान काय आहे? तर विद्यार्थी मित्र जगातील सर्वात मोठी लोकशाही असं भारतीय लोकशाहीचं जगामध्ये स्थान आहे. ओके, यानंतर निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात? तर निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोणाद्वारे होते विद्यार्थी मित्र? तर राष्ट्रपतीद्वारे केली जाते. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, निवडणूक प्रक्रिया ही स्वतंत्र आणि निष्पक्ष होत असते. याकरता निवडणूक आयुक्ताची नेमणूक थेट देशाच्या राष्ट्रपतीद्वारे ही करण्यात येत असते. त्यानंतर भारतात मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी किमान किती वय असणे आवश्यक आहे? किमान विद्यार्थी मित्र 18 वय पूर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर या ठिकाणी ब या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. शिरोमणी अकाली दल. ओके, शिरोमणी अकाली दल हा प्रादेशिक पक्ष प्रामुख्याने कोणत्या राज्यात आहे? अकाली दल हा कोणत्या राज्यामध्ये येतो विद्यार्थी मित्र? आहे पंजाब मधील. ऑप्शन नंबर ब पंजाब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला लोकशाहीचा गाभा म्हणजे काय? लोकशाहीचा गाभा कशाला म्हणतात? तर सत्तेचे विकेंद्रीकरण म्हणजेच लोकशाहीचा गाभा होय.
ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रो, अशा पद्धतीने आपण टीईटीचे महत्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्रो. आणि जर तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करा, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी पाठवून दिल्या जाईल. ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.